ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन झालंय। मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर, उद्धव ठाकरेंसह इतरांची उपस्थिती होती। संजय राऊतांनी या पुस्तकात राजकारणातील विविध विषयांवर गौप्यस्फोट केले आहेत। यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी शेवटचा माणूस होतो, ईडी याचा नादाला लागली। मी आखरी आदमी था। मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी, त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी म्हणलं कसं आहे पुस्तक, मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो, पुस्तकात रडगाणं नाहीये, हे पुस्तक राजकीयच आहे। ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे। ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे, उसके लिए किताब नहीं है। तर संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या अटकेचा किस्सा सांगितलाय, ऐकूयात। संजयला अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी त्याच्या घरी गेलो। आम्ही त्यांना धीर देण्याच्या ऐवजी संजयच्या आई आणि सगळ्यांनी आम्हाला धीर दिला। शिवसेनेला संपवायला निघालात, हा काय पहिला प्रयत्न नाहीये शिवसेनेला संपवण्याचा। आता संजय, तुझ्या पुस्तकात जो आर्थर रोडचा जो उल्लेख आहे, त्यावेळेला म्हणजे 69 साली शिवसेना प्रमुखांना सुद्धा येरवडा आणि आर्थर रोडमध्ये ठेवलं गेलं होतं। त्यांना सुद्धा 100 दिवस तुरुंगवास झाला होता। ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी देखील या कार्यक्रमाला हजर राहण्यामागचं कारण सांगितलंय। तो वो सामना में छपा, उसके बाद वो और भी बहुत जगह छपा, जो बड़े बड़े पेपर्स हैं। लेकिन मैं आपको एक बात बताऊं कि हर पेपर ने, हिंदी के भी इंग्लिश के भी, मेरा एक सेंटेंस कहीं से काट दिया, एक पैराग्राफ कहीं से कम कर दिया, वो पूरा आर्टिकल सिर्फ सामने में छपा। उस दिन ये फैसला हो गया था कि अगर ये कभी जेल गए और फिर उन्होंने जेल के बारे में किताब लिखी और उसका विमोचन किया और मुझे बुलाया तो मैं जाऊंगा। उसी दिन ये फैसला हो गया। तर राऊत रोखठोक भूमिका मांडतात म्हणून त्यांना अटक केली असं शरद पवार म्हणाले आहेत। संजय राऊत यांनी जे काही संघर्ष दिवस अर्थात या माहीत असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांचं समोर आणले। कुणी गुन्हा केला असताना त्याच्या केस झाली असेल, त्याचा निकाल लागला असेल, तर असं संकट काही लोकांच्या येत असतं। पण संजय राऊतांनी काय केलं होतं, संजय राऊत नेहमीच सामनामध्ये निर्दोष भूमिका मांडतात की आपल्या स्वभावपणा मांडत होतात। संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलं। माझ्या तुरुंगात जायचं बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य देखील नाही असं वायकर म्हणाले। वायकर हे हार्ट पेशंट आहेत। मला आता अटॅक येऊन मी मरून जाईन, नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल। तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर असणं बरं असं वायकर म्हणाले। वायकरांचं म्हणणं ऐकून उद्धव ठाकरे देखील हतबल झाले। अखेर वायकर शिंदेंसोबत गेले आणि त्याच क्षणी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले। याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते। तर पी चिदंबरम यांच्याविषयी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। पी चिदंबरम यांनी या पीएमएलए कायद्याचा भस्मासूर निर्माण करायला घेतला तेव्हा त्यांना अनेकांनी सावध केलं होतं। हा भस्मासूर उलटला तर सगळ्यांनाच त्रास होईल, मात्र पी चिदंबरम यांनी ऐकलं नाही
आणि सरकार जाताच ईडीनं त्यांच्यावरच कारवाई केली. देशाच्या माजी गृहमंत्र्यांना अटकेच्या भीतीनं फरार व्हावं लागलं. नंतर ते प्रकट झाले तेव्हा ईडीची पथकं दिल्लीतल्या त्यांच्या घरात कंपाऊंड वॉलवरून उड्या मारून आत घुसली आणि चिदंबरम यांना अटक करून घेऊन गेली. भाजपच्या ताब्यामध्ये ईडी येताच त्यांनी त्या यंत्रणेचा वापर अल कायदा या दहशतवादी संघटनेसारखा केला. कुणीतरी तुमच्याकडे बोट दाखवताच ईडीवाले तुमच्या घरात घुसून किंवा रस्त्यावरूनच तुम्हाला उचलून अटक करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असा हा भयंकर कायदा करून भाजपच्या हाती सोपवल्याबद्दल पी चिदंबरम यांनी देशाची माफी मागायला हवी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.